आता बातमी वारीच्या संदर्भातील आहे। वारकरी संप्रदायातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून गजानन महाराज यांच्या दिंडीची ओळख आहे। सोलापुरातील उळे कासेगाव इथे मुक्कामाच्या ठिकाणी पालखीची सुनियोजित व्यवस्था करण्यात आलेली होती। उळे कासेगाव या ठिकाणी मुक्कामी असणाऱ्या पिवळ्या आणि काळ्या ताडपत्रीमध्ये सामान ठेवून एक विशिष्ट कोड त्याला दिला जातो। यातून प्रत्येक वारकरी, टाळकरी, सेवेकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी सामान दिलं जातं। दरम्यान सोलापुरातून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। आपण पाहूयात। शेगावहून संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी पांडुरंगाच्या भेटीला माई पंढरी नगरीत येत असते आणि पांडुरंगाच्या भेटीला येत असताना सर्व दिंड्यांमध्ये एक शिस्तप्रिय दिंडी म्हणून ओळखली जाते, ती म्हणजे संत श्रेष्ठ गजानन महाराजांची दिंडी। यांच्या शिस्तीचा एक नमुना जर पाहायचा झाला तर समस्त 700 ते 750 वारकऱ्यांच्या या ज्या आहेत बेडिंग, ग्रामीण भाषेत याला बेडिंग म्हणलं जातं की वारकरी जे दिंडी बरोबर चालत असतात, पायी चालत असतात, त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांचं जे दैनंदिन जीवनात वापरलं जाणारे जे साहित्य आहे, हांतरून असेल, पांघरून असेल, त्यांचे कपडे असतील, ते अशा पद्धतीने अगदी नियोजन पद्धतीने जे आहे मुक्कामाच्या ठिकाणी आणून ठेवलेलं असतं। जर तुम्ही पाहत असाल तर टाळकरी 264 नंबर असा दिलेला आहे। साधारणतः वारकऱ्यांना जो आहे तो हा नंबर दिलेला असतो, म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला त्याची जी बेडिंग आहे ती अगदी वेळेवरती व सोयीस्कर पद्धतीनं मिळावी यासाठी एक शिस्तबद्ध पद्धतीचा हा उत्तम नमुना म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये जे आहे 3 पद्धतीचे वर्गीकरण केलेले आहेत। एक सेवेकरी, वारकरी जे की भगवा पताका घेऊन चालतात, आणि टाळकरी जे म्हणजे टाळ मृदुंगाच्या जयघोषात संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीत भजनात दंग होऊन चालतात। असा शिस्तीचा नमुना संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या या दिंडी सोहळ्यात या बेडिंग मार्फत बेडिंगच्या मार्फत दिसून येतोय की संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी कशी शिस्तबद्ध दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।